स्नायूंची कार्यक्षमता कशी वाढेल हे बघा. म्हणजे आता समजा गुडघा आपला दुखतोय, तर मांडीचे स्नायू आणि पोटऱ्यांचे स्नायू हे दोन्ही स्नायू जर आपण बळकट केले, तर त्या दोन्ही सांध्यांना धरणारे जे काही स्नायूबंध असतात त्याच्याचमुळे आपला गुडघ्याची चांगली हालचाल होत असते. त्यामुळे असे व्यायाम करायचे. म्हणजे नुसतंच गुडघ्याला शेकलं जातं, गुडघ्याला तेल लावलं जातं, गुडघाच पाय गुडघ्यामध्ये वाकवला सरळ केला जातो, असे व्यायाम होतात, तर हे उपयोगाचं नाही आहे. तर पोटरीच्या स्नायूंची कार्यक्षमता कशी वाढेल, त्याचं रक्ताभिसरण कसं वाढेल किंवा मांडीच्या स्नायूंची कार्यक्षमता कशी वाढेल हे आपण बघितलं पाहिजे. बरं, मांडीचे स्नायू म्हणजे मांडीच्या पुढच्या बाजूचे स्नायू, मांडीच्या मागच्या बाजूचे स्नायू, मांडीच्या ह्या साईडचे स्नायू किंवा मांडीच्या आतल्या बाजूचे स्नायू, ह्या सगळ्यांमध्ये जर ताकद आली तर तुमच्या गुडघे. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन अपडेट्ससाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.